अहो डोकले सर, अहो सर्व तुमची तिकडे वाट बघतायत आणि तुम्ही इथं काय करताय? अरे ये शशी ये, थोडा वेळ बस, जाऊ आपण निवांत बाहेर. अहो सर, तुमच्यासमोर कसा बसू शकतो मी? अरे तू या शाळेचा शिपाई नाहीस तर माझा मित्रसुद्धा आहेस आणि आम्हा सर्वांना इतकंच महत्त्व तुझंसुद्धा या शाळेत आहे. आणि तसेही ही शाळा आता उद्या बंद होणार आहे रे. माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त वर्ष मी या शाळेमध्ये घालवले आहेत. म्हणायला गेलास तर माझं पूर्ण आयुष्य मी या शाळेसाठी दिलेलं आहे. माझ्या आयुष्यातील जास्त श्वास मी या भिंतींच्या आतमध्ये घेतलेला आहे आणि ही शाळा आता उद्या बंद होणार आहे रे. कोणीतरी काळजात कठ्यार उपसावी आणि काळजाचे तुकडे करावेत तशी मात्र आता परिस्थिती झालेली आहे रे शशी. अहो काय करणार सर, शहरीकरणाच्या जाळ्यात सर्व समाज अडकला आहे. अरे जाळ्यात कोणी अडकलं नाही रे. आपणच म्हणतो ना, शिका, विकसित व्हा, प्रगती करा आणि विकास करा. त्यामुळे आता सर्वजण विकासाच्या मागे धावू लागलेले आहेत. एक पिढी शिकली की त्याच्या मागोमाग ती येणाऱ्या पिढीला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ लागते. तशीच आपली मुलं शिकतात. इथे या मराठी शाळेमध्ये शिकली, या माध्यमिक शाळेमध्ये शिकली आणि आता ती विकासाच्या दिशेने जगभर पडू लागले आहेत. सर, हा समाज खरंच विकसित झाला आहे काय हो, की आपला विकासाच्या पाठी नुसता पलतोय? हो, हा समाज विकसित तर होत आहे. विकासाचे अनेक टप्पे रोज रोज पार केले जातात आणि ते नव्याने गाठले सुद्धा जातात. पण या विकासाच्या टप्पे पार करताना आपण विसरतो या माध्यमिक शाळा किंवा मराठी शाळा. या शाळा विकासाच्या मागे निकामी होत चाललेल्या आहेत, बंद होत चाललेल्या आहेत. एक शाळा बंद होत नसते तर अनेक विचार हे बंद केले जातात. या गावाला सुद्धा आणि या गावातील हवेला सुद्धा या शाळेची आदत झालेली असते. सकाळचा परिपाठ असो, सुविचार असू देत किंवा राष्ट्रगीत असो, या मुलांच्या प्रमाणे हा गावसुद्धा ते ऐकत असतो आणि त्या वातावरणामध्ये स्वतःला मिसळवून घेत असतो. आता ही शाळा बंद झाली की या मुलांच्या किलबिलाटीसाठी हा गावसुद्धा आतवणार. सर, याने आपल्या मराठी भाषेवर काय परिणाम होईल काय हो? मराठी भाषेचा दर्जा कमी होईल का? भाषा ही कधी मरत नसते. मरतात ते या शाळेच्या भिंती. ज्याने ऐकलेलं असतं या मुलांच्या किलबिलाट, या मुलांच्या प्रगतीला ज्याने पाहिलेलं असतं त्या भिंती मरतात आणि ही मुलंच या भिंतींचा श्वास असतात. आणि जर मुलंच नसतील तर या भिंती मरणार, इतकं मात्र नक्की. काही दिवसात ही शाळा कोसळेल, या भिंती पडतील आणि फक्त एक ढाचा मात्र उभा राहील, ढाचा मात्र शिल्लक राहील. आणि हा ढाचा फक्त याचा नमुना देईल की इथे शाळा होती, बस, अजून काही नाही. हे विद्येचं मंदिर थोड्या दिवसात जमीन मोल मात्र होऊन जाईल. किती भयानक चित्र असेल हो ते सर. नाही बघवणार हो, या डोळ्याने नाही बघवणार. बेल्लारी हायस्कूल, माझी शाळा. आज तिला कुलूप लागलं आहे. या शाळेने अनेक गुणवंत तसेच हुशार, कुशल विद्यार्थी तयार केले. या शाळेतील शिक्षकांचे आभार, ज्यांच्या खांद्यावर ही शाळा उभी होती आणि त्याने या शाळेचे नाव रत्नागिरी जिल्ह्यात उमटवले. पण आज मात्र हे मंदिर बंद झाले आहे. आभार या शाळेचे व शिक्षकांचे, ज्याने आम्हाला घडवलं.